मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या ॲस्पिरंट्स एस-के यूट्यूब चॅनलवर. देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर या मातळ्याची बातमी आपण इथं पाहत आहात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी आपण करत असाल किंवा येत्या काळात स्पर्धा परीक्षा देण्याचा आपला विचार असेल तर लवकरच महाराष्ट्रामध्ये खूप मोठी अशी मेगा भरती राबवण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. तर मग ही बातमी कधीची आहे बाबा? ही अपडेट कधीची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत? भरती कधी होणार? आता इथून पुढची प्रोसेस कशी असेल या संदर्भातली सगळी माहिती आपण या डिटेल अशा व्हिडिओमध्ये पाहत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि नवीन असाल तर स्पर्धा परीक्षा संदर्भात अपडेट आपल्या या चॅनलला आपण देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतरनं हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत. आता मेन अपडेट आपण इथं हायलाईट केलेली दिसते. रोजगार उपलब्ध करण्यासाठी अनेक योजना राबवण्यासाठी यांनी रूपरेषा तयार केलेली आहे. म्हणजे सरकार सत्तेत आल्या-आल्याच यांनी पहिली जे पावलं उचलली आहेत, ते राज्यातल्या तरुणांना रोजगार देण्यासंदर्भात उचललेली आहेत. सरकारचं हे पाऊल अत्यंत चांगलं आहे मित्रांनो, कारण वेगवेगळ्या विभागामध्ये अ, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची संख्या या या राज्यामध्ये आपण पाहू शकता. खूप खूप विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात आणि त्या अनुषंगानंच ही एक सकारात्मक बातमी आहे. राज्याच्या विविध योजना राबवण्यासह तरुणांना सरकारी नोकरी असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. राज्यातील तरुणांसाठी लवकरच दीड लाख रोजगार उपलब्ध करण्यात येतील. त्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असे आदेश या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. तर ही बातमी कधीची आहे इथं पाहू शकता मित्रांनो. सोमवारी 9 डिसेंबर या दिवसाची ही अपडेट आहे. म्हणजे आज 11 डिसेंबर आहे. या 2 ची बातमी या ठिकाणी आपण पाहू शकता. पुढचं काय अपडेट आहे, तर सरकारी कर्मचाऱ्यांची बढती प्रक्रिया, नवीन भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात करा. ठीक आहे. म्हणजे जी बढती थांबलेली आहे बाबा, अशा कर्मचाऱ्यांना बढती द्या आणि परत त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर नवीन पदस्थापना करण्यासाठी भरती सुरुवात करा. मग कर्मचाऱ्यांना काय तर ज्ञान आणि तंत्रज्ञान यांना जास्तीत जास्त त्यांना माहिती मिळावी यासाठी त्यांचं प्रशिक्षण आयोजित करा. अशी माहिती या ठिकाणी फडणवीस आपल्याला देताना दिसतात. तर मग कर्मचाऱ्यांसाठी काय जिल्ह्यामध्ये सचिवांच्या भेटी घडवून आणा, वेळापत्रक तयार करा आणि इथं ही सगळ्यात मोठी घोषणा 1.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी या ठिकाणी भरती होईल अशी घोषणा केलेली दिसते. मग प्रत्येक विभागाला 100 दिवसाचा कार्यक्रम सादर करा आणि पारदर्शकता, गतिशीलता, प्रामाणिक मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहू शकता तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचे आरोप या ठिकाणी झाले होते आणि म्हणूनच ही भरती पारदर्शकपणे राबवण्यात यावी असे आदेश या ठिकाणी फडणवीस आपल्याला देताना दिसतात. हे पुढचं अपडेट काय याच्यानंतरनं मग राज्यातल्या विविध विभागामध्ये किती पदं रिक्त आहेत पहा. तर इथे आपण पाहू शकता मित्रांनो, राज्यातील विविध विभागातील रिक्त पदे. तर एकूण पदे किती आहेत? गट अ मध्ये 43,219 आणि गट ब मध्ये 74,047, 4,83,895 गट क मध्ये रिक्त आहेत आणि गट ड संवर्ग जो सगळ्यात खालचा संवर्ग समजला जातो त्यामध्ये 1,23,000. बरं ठीक आहे. एकूण पदाचा आपल्याला नाही, आपल्याला पाहिजेत रिक्त पदं. तर रिक्त पदं इथं पाहू शकता मित्रांनो, 15,617 गट अ मधले, त्याच्यानंतरनं गट ब मध्ये 29,898 आणि त्यानंतरनं गट क मध्ये 1,35,057, त्यानंतरनं गट ड मध्ये 58,773 असे एकूण मिळून मित्रांनो 2,36,000 पदांची या ठिकाणी खूप मोठी पदं या ठिकाणी आपल्याला रिक्त असलेले वेगवेगळ्या संवर्गामध्ये या ठिकाणी दिसून येतं. बरं ठीक आहे. याच्यानंतरचं पुढचं काय अपडेट आहे, तर हे जे राजपत्रित संघटना आहे या ठिकाणी यांनी नेमकंच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, की ही जी भरती तुम्ही करत आहात, कंत्राटी भरती करू नका. याऐवजी कायमस्वरूपी भरती करण्याला तुम्ही प्राधान्य द्या. हे खूप एक चांगलं पाऊल आहे मित्रांनो. राजपत्रित संघटनेनं मुख्यमंत्र्यांना हे जे निवेदन दिले हे खूप चांगलं आहे. कारण आपण पाहतो नोकरी मिळावी तर ती शाश्वत असावी असं प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि परीक्षा देणाऱ्या मुलाचं स्वप्न असतं, की बाबा मला नोकरी मिळावी कंत्राटी नाही. माझं जेणेकरून एक शाश्वत मला असं सेटलमेंट त्या ठिकाणी माझ्या आयुष्यासाठी असावी. मी एवढी गुंतवणूक करतोय, एवढा अभ्यास करतोय, एवढा वेळ देतोय, तर नोकरी मला कंत्राटी असली नाही पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. म्हणून रिक्त जागांची भरती कंत्राटीऐवजी कायमस्वरूपी करा, ही मागणी या ठिकाणी राजपत्रित संघटनेने केलेली आहे. या जागांवर काय मुख्य सल्लागार कुलते, राजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटना महासंघाचे मुख्य सल्लागार कुलते, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस भाटकर
या ठिकाणी निवेदन देताना दिसतात मित्रांनो. मग ही का यांनी नेमकी मागणी का केली? तर काल आपण पाहता कुर्ला येथे बस अपघातामध्ये बेस्ट बसचा अपघात झाला. त्या ठिकाणी ड्रायव्हरच्या चुकीमुळं की समथिंग त्या ठिकाणी खूप 7 ते 8 जणांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचा आपल्याला अपडेटमध्ये आपण ऐकलेलं असेल. तर या कुर्ला घटनेचा यांनी दाखला देऊनच हे सांगितलं, की कंत्राटी भरती जर केली, तर जे काही कामगार असतात किंवा कर्मचारी असतात, या ठिकाणी त्यांच्याकडून चुका होतात. कामामध्ये सिरियसनेस नसतो. जेणेकरून कंत्राटी भरती केली नाही, तर पर्मनंट नोकरीच्या बेसवर जबाबदारीचं एक प्रकारचं या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये वर्तणूक आपल्याला दिसून येते आणि म्हणून ही भरती कंत्राटीऐवजी कायमस्वरूपी भरती करा, असं निवेदन या ठिकाणी राजपत्रित संघटना मुख्यमंत्र्यांना देताना दिसते. तर मग गेल्या 8-10 वर्षामध्ये नवीन भरतीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याने नंतरनं ही भरती कोणाकडून होणार मग? कंत्राटी भरती याऐवजी ही पदं कोणाकडे द्या अशी मागणी करतात ते लोकसेवा आयोगाकडे द्या. त्यानंतरनं जिल्हा निवड मंडळाकडं किंवा वेगवेगळे जे मंडळ असतात, या विहित मार्गाने कालमर्यादित ही पदे भरण्यात यावी. जेणेकरून लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल. बरं ठीक आहे. मग या संदर्भात पुढची काय आणखी पावलं वळलेली आहेत. तर हे पाहू शकता मित्रांनो, यानंतरनं पुढचं एक म्हणजे सरकार खूप गतिशील प्रमाणे या नोकर भरती संदर्भात सकारात्मक आहे, हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. 9 डिसेंबरचाच या ठिकाणी हा परत एक जी-आर या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे आणि या जी-आरमध्ये काय सांगलेलं आहे, तर राज्यातील महानगरपालिकांच्या ज्या विविध संवर्ग आहेत, फक्त बृहन्मुंबई सोडलं तर, विविध संवर्गातील पदभरतीचा आदर्श नमुना या ठिकाणी सेवा प्रवेश नियमाचा मसुदा तयार करण्यात यावा, अशी या ठिकाणी सूचना देण्यात आली आणि म्हणून हे बघा, राज्यात एकूण 29 महानगरपालिका असून मुंबई महानगरपालिका वगळता अन्य महानगरपालिकाचे कामकाज हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाअंतर्गत चालतं, अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मग महानगरपालिका शासनाच्या वतीने मान्यतेच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक महानगरपालिकेने पदे निर्माण करून स्वतःची सेवा प्रवेश नियम तयार केलेले आहेत. वेगवेगळ्या महानगरपालिकाच्या सेवा प्रवेश वेगवेगळे असून या सेवा प्रवेश नियमांमध्ये समानता असणे आवश्यक आहे. खूप चांगली मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि सबब महानगरपालिकांच्या विविध सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आदर्श सामायिक सेवा प्रवेश नियम तयार करण्यात यावे. आता हे पुढचे पाऊलं कशासाठी आहेत मित्रांनो, की बाबा एकजुटता यावी सगळ्या महानगरपालिकांमध्ये पदभरती संदर्भात समान नियम असायला हवेत आणि याच्यानंतरनं मग आणखी पुढची काय महत्त्वाची बातमी आहे, तर ही पदभरतीला सुरुवात होण्यासाठी या ठिकाणी मसुदा तयार केला जाणार. मग त्यानंतरनं ढाचा बनवला जाणार आणि बिंदू नामावली, नंतरनं मग जाहिरात येणार. तर मग ही प्रोसेस किती वेळ लागेल या प्रोसेस होण्यासाठी? तर इथं पाहू शकता आपण सेवा प्रवेश नियमांचा अभ्यास करून पदासाठी आदर्श सामायिक सेवा प्रवेश नियम मसुदा तयार करणे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करणे असे निर्देश या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं दिलेले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता आपण गट अ, गट ब आणि अन्य समकक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे फक्त सरळ सेवामधूनच भरती होईल का? तर नाही. जे गट अ आणि गट ब लेव्हलचे चांगले पदं आहेत, मोठे पदं आहेत, जबाबदारीचे पदं आहेत, अशी सगळं पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी विचार-विनिमय होताना दिसतो आणि हे आवश्यक जे बदल असतील ते सुद्धा या समितीला ठरवण्याचे या ठिकाणी अधिकार देण्यात येतील. मग हे किती दिवसात अहवाल तयार व्हायला पाहिजे? तर या ठिकाणी पाहू शकता मुद्देसूद स्वतंत्र अहवाल 3 महिन्याच्या कालावधीत या विभागात सादर करावा, अशी या ठिकाणी शासनानं आदेश दिल्याचं आपल्याला दिसून येतं. मग मित्रांनो मला एक म्हणायचं आहे, आता ही ही झाली हे देवेंद्र फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर आहे. 100 दिवसाचा प्रोग्राम त्यांनी या ठिकाणी घोषित केलेला आहे. मग किती दिवसामध्ये जाहिरात येईल? तर निश्चितच आहे 3 महिन्यामध्ये हा आराखडा अहवाल तयार होऊन या संदर्भात अपडेट येईल आणि 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त पुढच्या जाहिराती पडायला सुरुवात होईल. मी आपल्याला मागेही अपडेट दिलेली आहे मित्रांनो, की अ, येत्या काळामध्ये महानगरपालिकाच्या खूप मोठ्या जाहिराती येणार आहेत. अमरावती महानगरपालिका असेल, नाशिक असेल, नागपूर असेल. काल परवा मी व्हिडिओ टाकला, की नागपूर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या आणि इतर अभियंता पदाच्या जाहिरातीला मंजुरी मिळाली आहे. हळू-हळू सगळ्या महानगरपालिकांमध्ये जवळपास 17,000 ते 18,000 पदं फक्त महानगरपालिकांमध्ये मोठ्या गट अ आणि गट ब लेव्हलच्या या ठिकाणी आपल्याला रिक्त दिसून येतील. आपण व्हिडिओ पाहिला नसेल तर मागे टाकलेला व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पाहू शकता आणि या संदर्भात जे काही आता इथून पुढे अपडेट येत राहील मित्रांनो, हार्डली 3 ते 4 महिन्यामध्ये ओव्हरऑल एक मसुदा तयार होईल. त्यानंतरनं जाहिरातीला सुरुवात होईल, अर्ज भरायला सुरुवात होईल आणि त्यानंतरनं 2 महिन्यामध्येच म्हणजे ओव्हरऑल 6 ते 8 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 6 महिने धरू आपण, कारण तुम्हाला एक अभ्यासाला दिशा मिळेल. जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये हे सर्व पदं महाराष्ट्र शासन भरण्याची एक पावले टाकताना आपल्याला दिसत आहे. जितक्या लवकरात लवकर जाहिरात येईल, तितक्या लवकर ही आपल्यासाठी चांगलं असेल मित्रांनो, अशी अपेक्षा आपण करूयात.
चला तर मग या संदर्भात परीक्षा संदर्भात मी आपल्याला वेगवेगळे अपडेट या ठिकाणी देत असतो आणि माझं या अपडेट संदर्भात जे काही मागच्या स्पर्धा परीक्षांचे जाहिराती आलेले आहेत, त्यांचे अपडेटसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकत असतो. इथून पुढं सुद्धा येणारे अपडेट मी नेहमी देत राहीन. तर माझं हे जे चॅनल आहे, नवीन असाल आपण तर ॲस्पिरंट्स एस-पी-के या चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता. इथून पुढे येणाऱ्या परीक्षा संदर्भात जे अपडेट आहे, मी वेळोवेळी आपल्यापर्यंत घेऊन येत राहील मित्रांनो. चला तर लवकरच भेटूया अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.